विषय आहे हादाखेड बॉर्डरचा। आपण आता व्हिडिओमध्ये जी महिला बघताय यांचं नाव डॉक्टर सरोज पाटील आहे आणि या बरेच दिवसापासून या बॉर्डरवरती लढत आहेत। आता या का लढत आहेत माहिती आहे का, की इथे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रक चालक असतील, मालक असतील यांना मोठ्या प्रमाणात लुटण्याचं जे आहे तो प्रकार सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार इथे रात्रीच्या वेळी ट्रक चालक जे आहेत ना त्यांच्याकडनं कुणाकडनं 1000 कुणाकडनं 1500 रुपये घेतले जात होते आणि त्यानंतर डॉक्टर सरोज पाटील जे आहेत यांना फोन जातो आणि त्यानंतर त्या तिथे येऊन आंदोलन देखील करतात। आता विषय असा आहे ना, की इथे होतं काय ना, की प्रत्येक वेळी 1.5 2-2 किलोमीटरच्या रांगा लागल्या जातात, आर-टी-ओकडनं वसुली केली जाते। आता ही वसुली आपल्याला माहिती आहे का केली जाते, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या बॉर्डर ज्या आहेत ना त्या बंद झालेल्या असून देखील मोठ्या प्रमाणात अवैध वसुली सुरू आहे आणि बराच वेळ इथे राडा सुरू होता। ही एकटी वाघीण जी आहे ना ती सगळ्यांसोबत लढत होती का, तर जे ट्रक चालक आहेत त्यांना लुटलं जातंय यामुळे। आता होतं काय ना, की पूर्ण महाराष्ट्र त्याचबरोबर पूर्ण देशामध्ये बॉर्डरवरती मोठ्या प्रमाणात ट्रक चालक जे आहेत ना त्यांना लुटलं जातंय। आता एवढ्या मोठ्या प्रमाणात लुटलं जातंय ना, की कुणाला ट्रक चालक व्हायचं नाहीये, त्याचबरोबर कुणाला ट्रक देखील घ्यायची नाहीये। याचं कारण काय, तर ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये माणसांना नको वाटतं यायला। याचं कारणच आहे आर-टी-ओचा जो त्रास आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, अवैध वसुली खूप मोठ्या प्रमाणात होतीये। इथे बराच वेळ तणावाचं वातावरण होतं, त्यानंतर बराच वेळ इथे ट्रॅफिक जाम देखील झालेलं होतं आणि इथे व्हिडिओमध्ये जे आहे ना ते सांगतायत सगळे ट्रक चालक, की कुणाकडनं 1000 कुणाकडनं 1500 मोठ्या प्रमाणात पैसे जे आहेत ते वसूल केले जात होते। त्यानंतर या मॅडमनी तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं। आंदोलन केल्याच्या नंतर काय झालं, की इथे जे काही आर-टी-ओची टीम होती ते जे काही पैशाची बॅग पोतं भरलेलं होतं ना ते घेऊन गायब झाले। त्यानंतर बराच काळ इथे तणाव होता। आर-टी-ओचे जे अधिकारी आहेत मोठे सगळे जे काय आहेत तिथे जमा झाले होते आणि एकटी मॅडम जी आहे ना ती लढत होती। आता विषय असा आहे ना, की महाराष्ट्रामध्ये चाललंय तरी काय? एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वसुली सुरू आहे ना, की माणसाने जगायचं का नाही हा प्रश्न पडलेला आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या। तुम्ही YouTubeला जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका। Facebookला जर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका।